या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी ए प्रथम वर्षातील सेकंड सेमिस्टरमधील विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला प्रकरण 2 मधील या ठिकाणी पूर्ण स्पर्धा आपण हा भाग पाहत आहोत. तर यापूर्वीच्या तासाला आपण पूर्ण स्पर्धा म्हणजे काय, पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये आणि पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चिती हा भाग पाहिला. तर आजच्या तासाला आपल्याला पूर्ण स्पर्धेत अल्प व दीर्घ काळात उद्योग संस्था व उद्योगाचं या ठिकाणी संतुलन पाहायचं आहे. सुरुवातीला अल्पकालीन संतुलन पाहायचं आणि नंतर आपल्याला दीर्घकालीन संतुलन या ठिकाणी पाहायचं आहे. आपण यापूर्वीच्या तासाला म्हटलेलं की पूर्ण स्पर्धेत वस्तूच्या पूर्ण स्पर्धा कशाला म्हटलेलं आहे आपण? पूर्ण स्पर्धा म्हणजे असंख्य विक्रेते आणि असंख्य ग्राहक आणि त्याचबरोबर वस्तूची किंमत एकच असते आणि वस्तू एकजिनसी असतात. तर अशा प्रकारच्या बाजाराला पूर्ण स्पर्धा असं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारच्या बाजारपेठेत म्हणजे पूर्ण स्पर्धेमध्ये वस्तूच्या किमती ह्या वस्तूला असलेली मागणी आणि त्याचा असलेला पुरवठा यावरून ठरत असतात. आपण पाहिलेलं आहे की मागणी वक्र हा ऋण आकाराचा असतो तर पुरवठा वक्र धन आकाराचा असतो. हे दोन्ही वक्र जे एकमेकांना ज्या ठिकाणी छेदतात त्या ठिकाणी पूर्ण स्पर्धेमध्ये वस्तूची किंमत ही निश्चिती होत असते. म्हणजे पूर्ण स्पर्धेत वस्तूची किंमत ही काळानुरूप वेगवेगळी असते आणि ती मागणी पुरवठ्यानुसार त्यामुळेच ठरते. आपण पाहतो की तर अशा प्रकारे अल्पकाळात आपण पाहतो की काही प्रमाणात आपण पाहतो की पुरवठा हा घटक महत्त्वाचा असतो तर काही भागात मागणी हा घटक महत्त्वाचा असतो. तर त्यानुसार वस्तूच्या किमती ह्या ठरत असतात. आपण पाहतो की अशा प्रकारे पूर्ण स्पर्धेमध्ये वस्तूची किंमत निश्चिती होत असताना वेगवेगळ्या काळानुसार वेगवेगळ्या किमती या ठिकाणी मागणी आणि पुरवठ्यानुसार ठरत असतात आणि म्हणूनच आपल्याला अल्पकालीन आणि दीर्घकालीन संतुलन या ठिकाणी पाहायचं आहे. कोणताही विक्रेता किंवा ग्राहक किमतीवर प्रभाव पाडू शकत नाही किंवा किंमत ठरवू शकत नाही. जी किंमत मागणी आणि पुरवठ्यानुसार ठरलेली आहे ती स्वीकारावीच लागते. म्हणून अल्प काळात काही उत्पादन संस्थेला तोटा होतो तर काहींना फायदा होतो. तर मात्र दीर्घकाळात मात्र सर्वसाधारण नफा मिळवून देणारी किंमत ही निश्चित होत असते. कारण आपण पाहतो की अल्पकाळात फक्त बदलत्या घटकात बदल करून या ठिकाणी मागणी आणि पुरवठ्यानुसार मागणीच्या प्रमाणात पुरवठा केला जातो. परंतु दीर्घकाळात बदलत्या घटकात बदल करता येतो आणि स्थिरही घटकात बदल करून या ठिकाणी उत्पादक मागणीच्या प्रमाणात पुरवठा करून या ठिकाणी समतोल पुरवठा करून या ठिकाणी सर्वसाधारण नफा देणारी किंमत या ठिकाणी प्राप्त होते. म्हणून दीर्घकाळात आपण पाहतो की तोट्याची स्थिती कमी असते. परंतु अल्पकाळात काही उत्पादन संस्थांना तोटा तर काहींना नफा, सर्वसाधारण नफा तर काहींना अतिरिक्त नफा असा मिळू शकतो. कारण आपण पाहतो की ज्या त्या संस्थेच्या कौशल्यानुसार हे ठरत असतं. म्हणून जसं की आपण पाहितलं मार्शल किंमत निश्चितीत काळाची भूमिका आपण पाहिलेली की अति अल्पकाळ, अल्पकाळ, दीर्घकाळ आणि अतिदीर्घकाळ या चारही काळात मागणी आणि पुरवठ्यामध्ये थोड्याफार प्रमाणात असमतोल निर्माण होऊन त्या काळात एखाद्या वेळेस मागणीचा तर एखाद्या वेळेस पुरवठ्याचा प्रभाव असतो. परंतु दीर्घकाळात मागणी आणि पुरवठा हे समान प्रभावी ठरतात आणि किमती ह्या त्यांच्या संतुलनातून ठरत असतात. आणि त्यामुळे आपण पाहतो की मागणी आणि पुरवठ्यानुसार ज्या किमती ठरतात त्या स्वीकाराव्या लागतात आणि त्यानुसार पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेत उत्पादनाला मिळणारे किमतीचं या ठिकाणी संतुलन झालेलं आपल्याला दिसून येतं. तर आजच्या तासाला आपल्याला हा भाग पाहायचा आहे की पूर्ण स्पर्धेत उद्योग संस्था आणि उद्योगाचं अल्पकालीन संतुलन. अल्पकाळामध्ये कसं, अल्पकाळ आपण पाहतो की आठवडी बाजार असेल, आठवडी बाजारात आपण पाहतो की पुरवठ्यात वाढ करता येत नाही. जो पुरवठा झाला तेवढंच, किंमत एखाद्या वस्तूची किंमत वाढली म्हणून लगेच पुरवठा हे करा वाढवा असं शक्य नसतं. कारण आपण पाहतो की अल्पकाळामध्ये पुरवठा हा लवचिक असतो, मात्र दीर्घकाळात तो लवचिक होत असतो. आणि म्हणून अल्पकाळात जो पुरवठा असेल आणि त्यानुसार किमती ठरतील. म्हणून साधारणपणे आपण पाहतो की पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये वस्तूची किंमत निश्चिती होत असताना मागणी आणि पुरवठ्यानुसार या ठिकाणी संतुलन होत असतं. काही वेळा पुरवठा हा घटक प्रभावी असतो तर काही वेळा
किंमत मागणी हा घटक प्रभावी ठरतो, परंतु दीर्घकाळात आपण पाहतो दोन्हीमध्ये समतोल निर्माण होऊन एक सर्वसाधारण किंमत किंवा सर्वसाधारण नफा मिळवून देणारी किंमत या ठिकाणी निश्चित होते, परंतु अल्पकाळात मात्र यामध्ये चढउतार झालेले आपल्याला दिसून येतात. तर पूर्ण स्पर्धेत वस्तूची किंमत निश्चिती ही काळाप्रमाणे बदलत असते. तर पूर्ण स्पर्धेमध्ये उद्योग संस्था आणि उद्योगाचं अल्पकाळात कसं संतुलन होतं याचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. तर पूर्ण स्पर्धेमध्ये उद्योग संस्था आणि उद्योगामध्ये फरक केला जातो. तर उद्योग आता कशाला म्हणायचं? उद्योग म्हणजे विशिष्ट वस्तूचे उत्पादन करणाऱ्या वेगवेगळ्या उद्योग संस्था मिळून तयार झालेला समूह. जसं की आपण पाहतो की साखर कारखान्यांचा मिळून जो समूह बनतो त्याला आपण उद्योग असं म्हणू शकतो किंवा सिमेंट उद्योग म्हणू शकतो. लोखंड व पोलाद उद्योग असं उद्योगाचा अर्थ या ठिकाणी लक्षात घेतलेला आहे. तर उद्योग संस्था कशाला म्हणायचं? उद्योग संस्था म्हणजे एक संस्था. उद्योग संस्था म्हणजे अशी कंपनी जी की विशिष्ट नावाने अनेक उत्पादनाचा व्यवसाय करते. उदाहरणार्थ टाटा ही उद्योग संस्था वेगवेगळ्या उत्पादनाचा व्यवसाय करते, म्हणून टाटा ही एक उद्योग संस्था आहे. म्हणजे उद्योग संस्थे पूर्ण स्पर्धेमध्ये उद्योग संस्था आणि उद्योगाचं या ठिकाणी आपण पाहतो की यामध्ये फरक केला जातो आणि त्याचा अर्थ या पद्धतीने झालेला आपल्याला असलेला दिसून येतो. त्यानंतर आता संतुलनाचा अर्थ. संतुलन कशाला म्हणायचं? की एखाद्या उत्पादन संस्थेच्या उत्पादनाच्या किमतीचा अभ्यास करणे म्हणजे संतुलन होय. उत्पादनाच्या किमतीचा अभ्यास, उत्पादन संस्थेच्या किमतीचा अभ्यास म्हणजेच संतुलन होय. किंमत निश्चिती कुठे निश्चित होते? तर त्या ठिकाणाला संतुलन असं या ठिकाणी म्हणता येतं. एखादी वस्तू निर्माण करण्यासाठी आलेला खर्च किंवा मिळालेली किंमत किंवा त्यावरून संतुलन या ठिकाणी निश्चित होत असतं. अशा प्रकारे पूर्ण स्पर्धेत उद्योग संस्था आणि संतुलन याचे अर्थ पाहिल्यानंतर उद्योग व उद्योगाचे संतुलन कसे होते, तर यामध्ये आपल्याला आता अल्पकाळात हे कसे होते ते हे पाहायचं आहे. अल्पकाळामध्ये उद्योग संस्था आणि उद्योगाचं संतुलन. पूर्ण स्पर्धेमध्ये उद्योग आणि उद्योग संस्था संतुलनाचा अभ्यास वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो, कारण पूर्ण स्पर्धेत एखाद्या वस्तूचे उत्पादन करणाऱ्या उद्योग संस्थांची संख्या जास्त असते. ज्या ठिकाणी उद्योग संस्था व उद्योग असा भेद केला जातो त्या ठिकाणी उद्योग संस्थांच्या संतुलनासाठी काही अटी पूर्ण होणे आवश्यक ठरते. तर प्रोफेसर मार्शल यांनी काही अटी आणि शर्ती या ठिकाणी दिलेल्या आहेत. संतुलनाच्या अटी ज्याला आपण म्हणूया. अल्पकाळात उद्योग संस्था आणि उद्योगाचं संतुलन होण्यासाठी काही या ठिकाणी अटी दिलेल्या आहेत. तर इथे आपण पाहूया की उद्योग संस्थेचं संतुलन होण्यासाठी मार्शल यांनी अटी दिलेल्या आहेत. की पहिली अट आहे, सीमांत खर्च हा सीमांत प्राप्तीच्या बरोबर असला पाहिजे. म्हणजे सीमांत खर्च हा सीमांत उत्पन्नाच्या बरोबर. सीमांत खर्चाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? मार्जिनल कॉस्ट. आणि सीमांत प्राप्तीला किंवा उत्पन्नाला काय म्हणतात? मार्जिनल रिव्हेन्यू ज्याला आपण म्हणतो. शॉर्टकटमध्ये सीमांत खर्चाला MC म्हणतात, तर सीमांत प्राप्तीला MR म्हणतात. MR म्हणजे मार्जिनल रिव्हेन्यू आणि MC म्हणजे मार्जिनल कॉस्ट. हे जेव्हा इक्वल होतात त्या ठिकाणी उद्योग संस्थेचं संतुलन होत असतं. पहा, सीमांत खर्च आणि सीमांत प्राप्ती हे वक्र जेव्हा एकमेकांना जिथे छेदतात त्या ठिकाणी उद्योग संस्था आणि उद्योगाचं संतुलन अल्पकाळात होत असतं असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर म्हणजे उद्योगाचं संतुलन कुठे होतं? पहा, संतुलनासाठी येणारा सरासरी खर्च हा सरासरी प्राप्तीच्या बरोबरीने असतो. म्हणजे उद्योग संस्थेचं संतुलन कुठे होतं? MC=MR च्या ठिकाणी. म्हणजे सीमांत खर्च आणि सीमांत प्राप्तीच्या बरोबर ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी उद्योग संस्थेचं संतुलन होतं. तर उद्योगाचं संतुलन हे सरासरी खर्च व सरासरी प्राप्तीच्या ठिकाणी म्हणजे AC=AR च्या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे सरासरी खर्च बरोबर आहे सीमांत सरासरी प्राप्ती. सरासरी खर्च बरोबर आहे सरासरी प्राप्ती. या ठिकाणी उद्योगाचं संतुलन होतं. तर सीमांत खर्च बरोबर सीमांत प्राप्ती या ठिकाणी उद्योग संस्थेचं संतुलन होतं. हे लक्षात आलं का? उद्योग संस्थेच्या संतुलनाची अट काय आहे? MC=MR, सीमांत खर्च बरोबर सीमांत प्राप्ती. तर
उद्योगाचं संतुलन कुठं होतं? सरासरी खर्च बरोबर सरासरी प्राप्ती, AR इज इक्वल टू AC, AR इज इक्वल टू AC, म्हणजे सरासरी खर्च बरोबर सरासरी प्राप्ती किंवा सरासरी उत्पन्न हे ज्या ठिकाणी एक असतात किंवा बरोबर असतात त्या ठिकाणी उद्योगाचं संतुलन होत असतं. त्यानंतरची अट तिसरी दिलेली आहे की सीमांत खर्चाचा वक्र हा सीमांत प्राप्तीच्या वक्राच्या खालच्या बाजूने किंवा डाव्या बाजूने छेदून गेला पाहिजे. तर खालच्या बाजूने छेदून गेला पाहिजे. सीमांत खर्च वक्र हा पाठीमागे असतो सीमांत उत्पन्नाच्या वक्राला. सीमांत खर्चाचा वक्र हा सीमांत प्राप्तीच्या वक्राला खालच्या बाजूने किंवा डाव्या बाजूने छेदून गेला पाहिजे. ही एक अट या ठिकाणी मार्शल यांनी दिलेली आहे. तर या ठिकाणी पाहूया, या ठिकाणी पहा, आता आपण पाहिलेले की पूर्ण स्पर्धेत उत्पन्न वक्र OX अक्षाशी समांतर असतात आणि सरासरी उत्पन्नाचा वक्र आणि सीमांत उत्पन्नाचा वक्र हे एकमेकात मिसळलेले असतात. का मिसळलेले असतात? तर त्या ठिकाणी आपण पाहतो की दोन्ही खर्च हे समान असतात. बरोबर, दोन्ही उत्पन्न हे समान असतात, परंतु खर्च हे वक्र कसे असतात? यू आकाराचे असतात. सरासरी खर्च आणि सीमांत खर्च वक्र हे यू आकाराचे असतात ते आणि ते भिन्न असतात. तर उत्पन्न वक्र हे OX अक्षाशी समांतर असतात आणि ते सारखेच असतात, एकमेकात मिसळलेले असतात. या ठिकाणी आपण पाहूया की ही आपल्या समोर आकृती दिलेली आहे. या ठिकाणी शिख म्हणजे पहा, हा तुटक वक्र दिलेला आहे. शिख म्हणजे सीमांत खर्च आणि दुसरा त्याला लगेच यू आकाराचा दुसरा वक्र दिलेला आहे, तो सरासरी खर्च वक्र आहे. आता OX अक्षाशी समांतर असलेले उत्पन्न वक्र पहा, सरासरी सऊ म्हणजे सरासरी उत्पन्न वक्र आणि शिऊ म्हणजे सीमांत उत्पन्न वक्र हे एकमेकात मिसळलेले असतात. तर या ठिकाणी पहिली अट आपण या ठिकाणी पाहूया की अल्पकाळात उद्योग संस्थेचं संतुलन हे MC इज इक्वल टू MR च्या ठिकाणी होतं किंवा सीमांत खर्च बरोबर सीमांत प्राप्ती ज्या ठिकाणी किंवा सीमांत खर्चाचं वक्र खालून सीमांत प्राप्तीच्या वक्राला छेदून वर जातो त्या ठिकाणी संतुलन होत असतं. आणि हा संतुलन आपण पाहतो की इथे स बिंदूच्या ठिकाणी आपल्याला हे संतुलन झालेलं दिसून येतं. पहा, स बिंदूच्या ठिकाणी काय आहे की सीमांत खर्च, स बिंदूच्या ठिकाणी सीमांत खर्च वक्र छेदून गेलेला आहे सीमांत उत्पन्नाच्या वक्राला. स बिंदूच्या ठिकाणी पहा, त्या ठिकाणी आपण असा लंब टाकला, त्या ठिकाणाहून लंब टाकला तर SM ही आपल्याला रेषा प्राप्त होते. आता यावरून आपल्याला उत्पादन खर्च आणि त्याला मिळणारी किंमत या ठिकाणी काढता येत असते. आपल्याला या ठिकाणी सरासरी प्राप्ती वक्रावरून सरासरी प्राप्ती वक्राला किंमत वक्र म्हणतात किंवा मागणी वक्र हे असं म्हणतात. आणि सरासरी खर्च वक्रावरून त्या संस्थेचा खर्च लक्षात येत असतो. पहा, संतुलनाची अट कशावरून काढतात? सीमांत खर्च बरोबर सीमांत उत्पन्न, जिथे एकमेकांना हे वक्र छेदतात त्या ठिकाणी उद्योग संस्थेचं संतुलन होत असतं. आता उत्पन्न आणि खर्च कसा काढायचा मग या संतुलन बिंदूला असा उत्पन्न आणि खर्च काढायचा की ज्या ठिकाणी आपण पाहतो की सरासरी प्राप्ती वक्रावरून हे संस्थेची किंमत कळते किंवा संस्थेचं उत्पन्न असतं किंवा संस्थेचा मागणी वक्र असतो. तर सरासरी खर्च वक्र हा सरासरी त्यावरून संस्थेचा खर्च कळतो. सरासरी खर्च वक्रावरून खर्च कळतो तर सरासरी उत्पन्न वक्रावरून उत्पन्न कळतं किंवा त्याला मिळालेली किंमत हे आपल्याला कळते. तर मग पाहूया या ठिकाणी खर्च किती आणि किंमत किती किंवा उत्पन्न किती. पहा, OX अक्षावर उत्पादन दर्शविलेलं आहे तर OY अक्षावर खर्च दर्शविलेला आहे, उत्पादन खर्च दर्शविलेला आहे. तर OM एवढं उत्पादन घेण्यासाठी आता खर्च वक्र पहा, सरासरी खर्च वक्र कुठे या ठिकाणी तर खालच्या बाजूला आहे. हा या ठिकाणी खाली आलेला आहे सरासरी खर्च वक्र आणि इथेच सरासरी उत्पन्न या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. तर या ठिकाणी आपण पाहतो की परंतु संतुलन बिंदू वरी आहे. बरोबर आहे. तर या ठिकाणी बिंदू दिलेले नाहीत. आता तुम्हाला ऑनलाईन कसं सांगावं की तर ज्या ठिकाणी
सरासरी उत्पन्न वक्र हे मागणी वक्र असतात, हे किंमत वक्र असतात आणि या ठिकाणी आपल्याला संस्थेला उत्पन्न किती झालं ह्या जो आपण सम हा लंब टाकलेला त्याला लंबाच्या ठिकाणी जिथे सरासरी खर्च वक्र स्पर्श करतो किंवा छेदतो त्या ठिकाणी तिथपर्यंत OM एवढं उत्पादन घ्यायला खर्च आलेला आपल्याला दिसून येतो. तर सरासरी प्राप्तीचा वक्र कुठे स्पर्श करतो तर सरासरी प्राप्तीचा वक्र आपल्याला या ठिकाणी खालच्या बिंदूच्या ठिकाणी थोडं खर्चाच्या खालच्या बिंदूच्या ठिकाणी आडव्या रेषेला स.उ. आणि स.सी. इथं स्पर्श करतो. तर थोडं आपण सरासरी खर्चाचा वक्र वरच्या दिशेला आहे, सरासरी उत्पन्नाचा वक्र थोडा खालच्या बाजूला आहे, म्हणजे उत्पन्न कमी खर्च जास्त असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आणि ही आकृती तोट्याची आकृती असलेली आपल्याला दिसून येते. OM एवढं उत्पादन घेण्यासाठी हे सरासरी खर्च इतकं सरासरी खर्च येतं आणि सरासरी उत्पन्न इतकं उत्पन्न येतं. तर या ठिकाणी उत्पन्न कमी, सरासरी उत्पन्न कमी तर सरासरी खर्च जास्त आहे, म्हणून ही आकृती तोट्याची असलेली आपल्याला दिसून येते. वरील आकृतीमध्ये सीमांत खर्च हा सीमांत प्राप्ती वक्राच्या डाव्या बाजूस सीमांत प्राप्तीबरोबर सीमांत खर्च ही अट पूर्ण होते. पूर्ण स्पर्धेमध्ये उद्योग संस्थेचे संतुलन हे आपोआप होत नाही, कारण पूर्ण स्पर्धेमध्ये उद्योग संस्था वस्तूचे मूल्य निश्चित करू शकत नाही, तर एका विशिष्ट वेळी बाजारातील बाजारपेठेतील मागणी व पुरवठा यावरून ते निश्चित होत असते. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल की दुसरी आकृती या ठिकाणी दिलेली आहे. तर या ठिकाणी संतुलन बिंदू पाहूया. MC=MR च्या ठिकाणी संतुलन होत असतं. MC=MR म्हणजे सीमांत खर्च आणि सीमांत प्राप्तीचे उत्पन्न ज्या ठिकाणी एकमेकांना छेदतात त्या ठिकाणी संतुलन होत असतं उद्योग संस्थेचं. आणि त्या ठिकाणी संतुलन झाल्याच्या नंतर त्यावर आपण लंब टाकतो OX अक्षावर. तर सम हा लंब आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. सरासरी खर्च आणि सीमांत खर्च आणि सीमांत उत्पन्न स बिंदूच्या ठिकाणी एकमेकांना छेदतात. आणि या ठिकाणी मग आता स बिंदूच्या ठिकाणाहून आपण या ठिकाणी सरासरी खर्च संस्थेला किती आहे आणि सरासरी किंमत किती मिळालेली आहे. सरासरी उत्पन्न वक्रावरून आपल्याला सरासरी किंमत किंवा मागणी वक्र त्याला आपण म्हणतो, आणि सरासरी खर्चावरून खर्च ही संस्थेचा खर्च आपल्याला काढता येतो. तर या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतं की सरासरी खर्च आणि उत्पन्न सारखाच आहे. स बिंदूच्या ठिकाणी दोन्ही वक्र एकमेकांना छेदलेले असल्यामुळे संस्थेला जेवढं उत्पन्न घ्यायला जेवढा खर्च येतो तेवढंच उत्पन्न होतं, म्हणून उत्पन्न बरोबर खर्च असल्यामुळे या ठिकाणी नफा ना तोटा अशा प्रकारची स्थिती संस्थेची असलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून पहिली आकृती ती पाहिली आपण तोट्याची आहे, जिथे सरासरी खर्च जास्त असतो सरासरी प्राप्तीपेक्षा. ही दुसरी आकृती आहे, ही आकृती ना नफा ना तोटा मिळून देणारी आहे, की या ठिकाणी सरासरी प्राप्ती आहे सरासरी खर्चाच्या बरोबरीने. तर त्यामुळे या ठिकाणी संस्थेला स बिंदूच्या ठिकाणी उत्पन्न बरोबर खर्च मिळतं. तर हीच आकृती आपल्याला दीर्घकाळात पाहावयास मिळते. हीच आकृती दीर्घकाळात आहे. दीर्घकालीन उद्योग संस्था व उद्योगाचं संतुलन, की दीर्घकाळामध्ये ना नफा ना तोट्याची म्हणजे सर्वसाधारण नफ्याची स्थिती असते. आणि सर्वसाधारण नफा ज्या ठिकाणी सीमांत खर्च सर्वसाधारण नफा कुठं मिळतो MC=MR AR=AC म्हणजे सरासरी प्राप्ती बरोबर आहे सीमांत प्राप्ती बरोबर आहे सरासरी खर्च, सीमांत प्राप्ती बरोबर आहे सीमांत खर्च, आणि सरासरी उत्पन्न बरोबर आहे सरासरी खर्च. हे चारही घटक जिथे इक्वल असतात त्या ठिकाणी सर्वसाधारण नफा मिळतो. आणि ते घटक आपल्याला या आकृतीमध्ये पाहायला मिळतात. स बिंदूच्या ठिकाणी सीमांत प्राप्ती वक्र, सीमांत खर्च वक्र, सरासरी खर्च वक्र, सरासरी उत्पन्न वक्र हे स बिंदूच्या ठिकाणी एकत्रित दिसतात. आणि अशा प्रकारची या आकृतीच्या ठिकाणी उत्पादकाला मिळणारा नफा हा सर्वसाधारण असतो. हा अल्पकाळात एखाद्या वेळेस निर्माण होऊ शकतो, आणि मात्र ही आकृती आपल्याला दीर्घकाळातही पाहावयास मिळते. तर अशा प्रकारे ही एक आकृती म्हणजे अल्पकाळात आपण पाहतो की मागणी आणि पुरवठ्याच्या प्रभावामुळे आपण पाहतो की वेगवेगळी ही स्थिती निर्माण होऊ शकते. अति अल्पकाळामध्ये ही स्थिती निर्माण होते की एखादी संस्था तोट्यात जाऊ शकते, एखादी संस्था सर्वसाधारण नफा मिळवू शकते, आणि एखादी संस्था अतिरिक्त नफा मिळवून देऊ शकते.
तर ही तिसरी आकृती आपल्याला अतिरिक्त नफ्याची आहे. 4 क्रमांक 3 ही आकृती आपल्याला अतिरिक्त नफ्याची असलेली दिसून येते. तर या ठिकाणी उद्योग संस्थेला क1 आणि क एवढा या ठिकाणी नफा प्राप्त होतो आणि त्यामुळे आपण पाहतो की ही आकृती सर एवढा अतिरिक्त नफा मिळवून देणारी आपल्याला दिसून येते. तर या ठिकाणी स बिंदूच्या ठिकाणी संतुलन होतं. या ठिकाणी MCG=MR म्हणजे सीमांत खर्च बरोबर सीमांत प्राप्ती स बिंदूच्या ठिकाणाहून लंब टाकला असता आपल्याला या ठिकाणी OM एवढं उत्पादन करण्यासाठी म स एवढं उत्पन्न प्राप्त होतं. तर मर एवढा खर्च येतो म्हणून या ठिकाणी खर्च कमी, मर एवढा खर्च असतो आणि मस एवढं उत्पन्न असतं. सरने एवढं उत्पन्न जास्त असल्यामुळे क1 क र आणि स एवढा अतिरिक्त नफा या उद्योग संस्थेला मिळतो आणि म्हणून अल्पकाळामध्ये उद्योग संस्था आणि उद्योगाचं संतुलन पाहत असताना आपल्याला हे तिन्ही प्रकार या ठिकाणी पाहावयास मिळतात. त्यामध्ये अतिरिक्त नफा मिळवून देणारी स्थिती असू शकते, सर्वसाधारण नफा मिळवून देणारी स्थिती असू शकते किंवा एखाद्या वेळेस तोट्याचीही स्थिती असू शकते अल्पकाळामध्ये. तर अशा प्रकारे तिन्ही स्थितीचं वर्णन करणाऱ्या ह्या आकृत्या आपल्याला पाहावयास मिळतात. तर 4.3 आकृती ही अतिरिक्त नफा मिळवून देणारी आहे. सर एवढा अतिरिक्त नफा प्राप्त झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. तर अशा प्रकारे अल्पकाळात उद्योग संस्था आणि उद्योगाचं या ठिकाणी संतुलन झालेलं आपल्याला दिसून येतं. तर आता आपल्याला दीर्घकाळात उद्योग संस्था आणि उद्योगाचं संतुलन या ठिकाणी पाहायचं आहे. त्याच्याही अटी त्याच आहेत. दीर्घकाळामध्ये MCG=MR, AC=AR म्हणजे सीमांत प्राप्तीबरोबर सीमांत खर्च आणि सरासरी प्राप्तीबरोबर सरासरी खर्च ही अट जिथे पूर्ण होते त्या ठिकाणी उद्योग संस्था आणि उद्योगाचं संतुलन होत असतं असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर त्याची आकृती या प्रकारची आहे. ही आकृती जी की आपण पूर्ण स्पर्धेत म्हणजे अल्पकाळातही आपण पाहितली होती की या ठिकाणी तुटक रेषेमध्ये दाखवलेला दीर्घकालीन खर्च वक्र आहे, त्या यू आकाराचा आहे. त्यानंतर दुसरा यू आकाराचा वक्र दीर्घकालीन सरासरी खर्चाचा आहे आणि OX अक्षाशी समांतर सरासरी उत्पन्न वक्र आणि सीमांत उत्पन्न वक्र या ठिकाणी दिसून येतात जे की एकमेकात मिसळलेले आहेत. या ठिकाणी उद्योग संस्था आणि उद्योगामध्ये OM एवढं उत्पादन घ्यायला मस एवढा उत्पादन खर्च येतो आणि तेवढंच मस एवढी किंमत मिळते किंवा उत्पन्न मिळतं. कारण मागणी वक्र खर्च वक्र हे एकाच ठिकाणी एकमेकांना स्पर्श झालेले आहेत किंवा छेदलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला दीर्घकाळात उद्योग संस्था आणि उद्योगाला पूर्ण स्पर्धेमध्ये सर्वसाधारण नफा म्हणजे ना नफा ना तोट्याची स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. तर दीर्घकाळात काय होतं, सर्वसाधारण नफा मिळतो म्हणजे अतिरिक्त नफाही नाही तोटाही नाही अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी उत्पन्न बरोबर खर्च OM एवढं उत्पादन या ठिकाणी होतं आणि त्याच्यासाठी आपण पाहतो की मस एवढा खर्च येतो आणि मस एवढंच उत्पन्न मिळतं म्हणून या ठिकाणी उत्पन्न बरोबर खर्च, कारण हे चारही वक्र एकमेकांना सहबिंदूच्या ठिकाणी छेदतात किंवा स्पर्श करतात आणि त्या ठिकाणी संतुलन निर्माण होऊन किंमत निश्चिती देखील झालेली आपल्याला दिसून येते, जी किंमत ही सर्वसाधारण नफा मिळवून देणारी असते. तर अशा प्रकारची स्थिती दीर्घकाळामध्ये सर्वसाधारण नफा मिळवून देणारी असते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर अशा प्रकारे अल्प आणि दीर्घकाळामध्ये उद्योग संस्था आणि उद्योगाचं संतुलन या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारे अल्पकाळात आपण पाहतो की संतुलनाची अट MCG=MR सीमांत प्राप्ती बरोबर सीमांत खर्च वक्र जिथे एकमेकांना छेदतात किंवा खर्च वक्र खालून सीमांत प्राप्तीला वर छेदतो आणि पुढे जातो, डावीकडून पुढे जातो असं आपल्याला लक्षात येईल. तर त्या ठिकाणी संतुलन होतं आणि त्या ठिकाणी मग संस्थेचा खर्च वक्र हा सरासरी खर्च वक्रावरून कळतो. तर संस्थेचं उत्पन्न हे सरासरी प्राप्तीच्या वक्रावरून कळतं. सरासरी प्राप्तीच्या वक्रालाच उत्पन्न वक्र म्हणतात, किंमत वक्र म्हणतात किंवा त्यावरून आपल्याला संस्थेचं उत्पन्न काढता येतं जिथे ते
त्या संतुलन बिंदूतून लंब टाकला तर आपल्याला मग एकूण संस्थेचा एकूण खर्च आणि एकूण उत्पन्न प्राप्त होतं आणि त्यातून आपण पाहतो की एकूण खर्च जास्त असेल उत्पन्नापेक्षा तर तोट्याची स्थिती असते. दोन्ही समान असेल, उत्पन्न बरोबर खर्च असेल तर या ठिकाणी सर्वसाधारण नफा मिळतो आणि उत्पन्न जास्त आणि खर्च कमी असेल तर या ठिकाणी अतिरिक्त नफाही मिळू शकतो. परंतु ही स्थिती अल्पकाळात असते, परंतु दीर्घकाळात मात्र सर्वसाधारण स्थिती असते. दीर्घकाळामध्ये पूर्ण स्पर्धेत उद्योग संस्था आणि उद्योगांना सर्वसाधारण नफा मिळतो, कारण दीर्घकाळात दीर्घकालीन सीमांत खर्च वक्र, दीर्घकालीन सरासरी खर्च वक्र, दीर्घकालीन सरासरी उत्पन्न वक्र, दीर्घकालीन सीमांत उत्पन्न हे एकमेकांच्या बरोबरीने असतात. सगळे बिंदूच्या ठिकाणी छेदतात एकमेकांना आणि त्यामुळे दीर्घकाळामध्ये आपण पाहतो बदलते उत्पादक बदलत्या घटकाला मध्ये बदल करतो आणि स्थिर घटकामध्येही बदल करून मागणी जेवढी वाढली तेवढ्या प्रमाणात पुरवठा करतो. मागणीच्या प्रमाणात पुरवठ्यात समतोल निर्माण होतो. म्हणून मागणी जास्त नसते आणि पुरवठाही जास्त नसतो. जेवढी मागणी तेवढा पुरवठा यामध्ये समतोल असतो, म्हणून दीर्घकाळात सर्वसाधारण किंमत निश्चिती होते. परंतु अल्पकाळात आपण पाहतो काही वेळेला पुरवठा हा घटक प्रभावी असतो तर काही वेळेला मागणी हा घटक प्रभावी असतो आणि त्यामुळे काही उद्योग संस्थांना अल्पकाळामध्ये तोटा होऊ शकतो, काहींना सर्वसाधारण नफा मिळू शकतो तर काहींना अतिरिक्त नफा मिळू शकतो. अल्पकाळात ही तिन्ही परिस्थिती असू शकते, परंतु दीर्घकाळात मात्र सर्वसाधारण नफ्याची स्थिती असते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर म्हणून अल्पकाळात निर्माण झालेला तोटा दीर्घकाळात संस्था भरून काढतात. किंवा का भरून काढतात आपण पाहतो, संयोजन कौशल्यात वाढ करून, श्रम विभागणीमध्ये वाढ करून किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उद्योग संस्था या ठिकाणी बाजारपेठेमध्ये टिकून राहतात. आणि नंतर आपण पाहतो की सर्व स्पर्धेमुळे कारण पूर्ण स्पर्धेमध्ये असंख्य विक्रेते असतात आणि त्यामुळे आपण पाहतो की ग्राहकांची विभागणी होते आणि एक सर्वसाधारण नफा दीर्घकाळात प्राप्त होत असतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर या तासाला आपण उपलब्ध झालात, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.